और फिर देखो झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी। झटपट पटापट झटपट पटापट और फिर ये आपको बर्थडे पर। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी तुमचा निक्या खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज मी चाललोय भायखळ्याला राणीच्या बागेमध्ये. तर खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता बनवला, तर बोललो आज फिरायला जातोय तर एक ब्लॉग बनवूनच टाकतो. कारण की आता कामामधून तर टाईमच भेटत नाही ब्लॉग व्हिडिओ वगैरे बनवायला, आणि तुम्ही पण काय एवढा सपोर्ट देत नाही माझ्या व्हिडिओला. तर जाऊया आपण आता, दाखवतो तुम्हाला कसे जातो. आणि आज माझ्यासोबत अजून एक आहे, त्याचं नाव नाही सांगत, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. चला मग डायरेक्ट आता भेटतो, तुम्हाला दाखवतो कसे दाखवतो. चला. तर मित्रांनो, आता मी स्टेशनला आलोय. तर तुम्हाला जो खास माणूस सांगितलेला त्याच्याबद्दल तो सारखा कॉल करून मला परेशान करत होता. तर आता तो स्टेशनला आलाय, तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, माझा मित्र भेटलेला आहे, तो म्हणजे खास तुम्हाला बोललेलं, तो खास माणूस भेटलेला आहे. त्याला आता मी चाललोय. भाव झोपलेला घरी, त्याला बोललो, मला जायचं होतं फिरायला, पण मी त्याला बोललो, सकाळी कॉल केला, बोललो मला फिरायला जायचं आहे, चल. पण भाऊ झोपेतून उठून आलाय. भाऊ काय बोलला पण नाही, काय भाऊ बोलला चल. ट्रेन तर आले. चला भेटूया व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी स्टेशनवरती उतरलोय. स्टेशनवरती उतरून चाललोय बागला. ते गाड्यांचा आवाज खूप आहे, तुम्हाला माझा आवाज तर जास्त येणार नाही. हे भाऊ तरी काय आता शांतच आहेत, काय बोलत नाही. चला दाखवतो तुम्हाला कसे जातो आम्ही. भेटू व्हिडिओमध्ये. आता आम्ही तिकीट वगैरे काढून आता आम्ही आतमध्ये आलोय. तर आता तुम्हाला सगळे प्राणी दाखवतो मी. व्हिडिओमध्ये बनवून दाखवतो तुम्हाला सगळे प्राणी. चला. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, तो बघा इथं अस्वल आहे. दिसत असेल तुम्हाला, माझ्या मोबाईलची क्लिअरिटी एवढी खास नाही. हे पहा. तिथं काय करतोय तू? इकडे सगळ्यांचा फेमस वाघ. पब्लिक ओरडते. बोल. पब्लिक ओरडते म्हणजे वाघ बाहेर आलाय.
मित्रांनो आम्ही प्राणी दाखवतोय पण ते काही लांब लांबच दिसते, कारण की आम्ही आलोय लेट. तर वाजलेत 1 वाजले, सगळे प्राणी आता झोपलेत. तो वाघ पण आला आला गेला. तो याला काय बोलतात रे, पानगेंडा. पानगेंडा. तो तर काय पाण्याच्या बाहेर येतच नाही. माकडं तर काय तुम्ही बघितले, माकडं काय जास्त माकडाच्या इथे थांबलं नाही. बघू अजून दुसरं पुढं काय. आता काय बघायचं रे, काय बघायचं आता. आता आपण जाऊया हरिण बघायला. दाखवते तुम्हाला, ते फक्त व्हिडिओ मध्ये बनवून राहा. चला. आता आम्ही सगळे प्राणी दाखवले. आता पेंग्विन बघायला चाललोय. चला दाखव तुम्हाला पेंग्विन. तर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला प्राणी वगैरे दाखवले. आता आम्ही तुम्हाला दाखवतो पक्षी. चला. कुठले पक्षी बघायचे रे आपण? कुठले पक्षी बघायचे? पक्ष्यांच्या नावाखाली फक्त पोपटच दाखवले, कारण की तिथे फक्त पोपटच होते, बाकी कायच नव्हतं. आता इकडे पुढे आलोय मगर बघायला. चला तुम्हाला मगर दाखवतो आता. पक्षी वगैरे दाखवून झाले, मगर दाखवून झाले. आता तुम्हाला पाण्यातले पक्षी दाखवतो. चला. तर मित्रांनो आमचं झालं आता फिरून वगैरे. आम्हाला चुत्या बनवली इथे. ₹50 घेऊन मेंढी 2-3च प्राणी दाखवले, जेवढे दाखवले तेवढे. सिंह बिंह कुठं दिसलाच नाही आम्हाला. काय वाटतं मला, तुला कसं वाटलं इकडे येऊन? बरोबर नाही मित्रांनो, फुकटचे पैसे जाते, तुम्ही तरी चुकून सुद्धा येऊन असं आम्ही फसलेलो आहात. मला फिरायचं असेल तर पुण्यामध्ये कात्रजच्या बागेत जा, तुम्हाला सर्व प्राणी बघायला भेटतील. बेस्ट बाग कात्रजची बाग पुण्यामध्ये. कारण मी स्वतः जाऊन आलो कात्रजच्या बागेत. तिथे सर्व काही प्राणी आपल्याला नीट बघायला भेटतात. तिथे फक्त पैसे काढायचे आहेत लोकांकडून. तिकडे मला आपण गेलेलो का? तिकडे गेलो तो सिंह बंद आहे, सुट्ट्या असताना थंड आहे. चला आता आम्ही जातो, नाश्ता वगैरे करतो, भूक लागला आता. चला भेटू व्हिडिओ. तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो. येताना ट्रेन वगैरे मध्ये खूप गर्दी होती, जास्त व्हिडिओ काढायला भेटले नाही. तर आता ब्लॉग आता इथे एंड करूया. भेटू नंतर लवकरच. तोपर्यंत व्हिडिओला जरा सपोर्ट करा, लाईक कमेंट सबस्क्राईब करा. जरा घेऊन जा, तुमच्याच मित्र आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.